नमस्कार. जुमीज किचन मध्ये आज मी आपल्याला दुधी भोपळ्याचे रायते दाखवणार आहे. असा दुधी भोपळा कोवळा घ्यावा. तो दोन्ही साईडनी कापून घ्यावा. दुधी भोपळा घेताना नेहमी तो जरा चाकून घ्यावा. कडू असेल तर घेऊ नये. आता हा दुधी एकदम कोवळा आहे, तर मी याची अशी सालं काढून घेते आधी. आता हा आपण दुधी अशा बारीक चाळणीवरती किसून घ्यावा. आता हा आपला दुधी आहे, तो आपण पाणी न घालता वाफवून घ्यावा. दुधी लगेच वाफवून घ्यावा, नाहीतर दुधी काळा पडतो. आता हा कुकर मी गरम करायला ठेवला आहे, त्यात पाणी घातलं आहे. हा दुधी आपण त्याच्यावरती ठेवावा आणि 3 शिट्या येईल तोपर्यंत वाफवून घ्यावा. आता आपल्या 3 शिट्या झालेल्या आहेत. आपण कुकर आता उघडून ठेवूया. हे बघ, दुधी भोपळा शिजून झालेला आहे. आता आपण दह्याची तयारी करूया. आता हे आपण दही घेतलं आहे. असं घट्ट दही आपण गाळणीने गाळून घ्यायचं, म्हणजे ते त्याला एकदम स्मूथनेसपणा येतो. आता हे असं आपण गाळून घेऊ. हे बघा, हे किती स्मूथ झालंय बघा. आता हे आपलं दही एकदम स्मूथ झालेलं आहे. आता आपण दह्यात कोणकोणत्या गोष्टी लागतील ते बघूया. प्रथम आपण दह्यात जरा मीठ घालून घेऊया. साधारण 1 चमचा मीठ घातलं आहे. 2 मिरच्या मी कुटून घेतलेल्या आहेत, त्या दह्यात घालाव्यात. आणि हा मेथकूट 2 चमचे घेतलेला आहे, तो मेथकूट पण दह्यामध्ये घालून घ्यावा. आणि थोडीशी साखर, साधारण अर्धा 1 चमचा, आणि सगळं दही मिक्स करून घ्यायचं. आता हा दुधी आपण शिजवलेला त्यातलं पाणी काढून टाकूया, कारण त्याच्यात पाणी राहता कामा नये, नाहीतर पातळ होऊन जाईल. हाताने पिळून काढलं तरी चालेल आणि चमच्याने पिळलं तरी चालेल. आता या दुधीचं आपण पाणी काढून घेतलेलं आहे. आता हा किस आपण ह्याच्या दह्यामध्ये घालावा. आता मी मोहरी
अर्धा चमचा घालून घेते आहे. जिरं अर्धा चमचा, हिंग अर्धा चमचा, या 3 लाल मिरच्या त्या घालून घेते आहे आणि 10-12 कढीपत्त्याची पानं. थोडीशी हळद. आता ही फोडणी या रायत्यावरती घालून घेईन. तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर मला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन क्लिक करा, म्हणजे माझे पुढील सर्व व्हिडिओ आपल्याला दिसतील. आता मी तुम्हाला प्लेटिंग करून दाखवते. आता हे माझं दुधी भोपळ्याचं रायतं तयार झालं आहे. धन्यवाद.